Hello guys, welcome to APPS Educational. Do like, comment, share and subscribe our channel for new videos. समरूप त्रिकोण इथे त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF दिलेले आहेत। मग त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये पहा, कोण A हा कोण D ला एकरूप आहे। कोण A एकरूप कोण D। कोण B हा कोण E ला एकरूप आहे। कोण C हा कोण F ला एकरूप आहे। मग यासोबतच आता आपण जर बाजूंचं गुणोत्तर केलं, एका त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी संगत प्रमाणात असतील। संगत प्रमाण म्हणजे AB ही बाजू DE या बाजूशी असलेलं गुणोत्तर, BC या बाजूचं EF शी असलेलं गुणोत्तर आणि AC चं DF शी असलेलं गुणोत्तर, तिन्ही जर समान असतील म्हणजे बघा, त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाचे 3 कोन एकरूप असतील आणि 3 बाजूंच्या 3 संगत बाजूंशी असलेलं गुणोत्तर समान असेल तर त्रिकोण ABC म्हणजे ते 2 त्रिकोण, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समरूप त्रिकोण आहेत असं म्हणतात। मग या समरूप त्रिकोणाच्या समरूपतेच्या काही कसोट्या आहेत। त्यापैकी पहिली जी कसोटी आहे कोकोको कसोटी, ती आपण समजून घेऊया। बघा, समरूप त्रिकोणाची कोको कसोटी 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार। बघा, इथे 2 त्रिकोण दिलेले आहेत। कोणते कोणते त्रिकोण आहेत तर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये दिलेल्या एकाच एक संगतीनुसार। कोणती संगती दिली आहे आपण लिहूया, ABC एकाच एक संगती PQR। मग या संगतीनुसार होणारे संगत कोन, मग कोणते कोणते संगत कोन होतात तर आता ABC आणि PQR ची संगती जर लावली तर कोन A एकरूप कोन P, कोन A एकरूप कोन P, बरोबर आहे। त्यानंतर कोन B एकरूप कोन Q, त्यानंतर कोन C एकरूप कोन R, बरोबर आहे। मग होणारे संगत कोन जर एकरूप असतील, A हा P ला एकरूप असेल, B हा Q ला एकरूप असेल आणि C हा R ला एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण म्हणजे कोणते 2 त्रिकोण, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप असतात। म्हणजे एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोनांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात। कसे असतात? समरूप। ही झाली समरूपतेची कोकोको कसोटी। आता या कसोटीला कोको कसोटी असं सुद्धा म्हणतात। का म्हणतात कोको कसोटी पाहूया। आपण त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापाची बेरजेचा गुणधर्म शिकलो आहे। त्यामध्ये त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापाची बेरीज 180 असते। मग आता एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनाशी एकरूप आहेत, बरोबर आहे। मग राहिलेला तिसरा कोन, या 2 कोनामध्ये तो तिसरा कोन मिळवला आणि त्या 2 कोनामध्ये त्याचा तिसरा कोन मिळवला, बेरीज 180 येणार आहे। म्हणजे जर एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या
दोन संगत कोनाची एकरूप असतील तर तिसरा कोन सुद्धा एकरूप असतोच, बरोबर आहे. म्हणून कोको कसोटीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनाचे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. एक उदाहरण आपण जर इथे घेतलं बघा, PQR आणि XYZ. बघा दोन त्रिकोण दिलेले आहेत. इथे मी जी संगती दिलेली आहे ती आहे PQR एकाच एक संगती XYZ. मग या त्रिकोणाचा कोन Q आणि या त्रिकोणाचा कोन Y. कोन Q एकरूप कोन Y. त्यानंतर पहिल्या त्रिकोणाचा कोन R एकरूप कोन Z असेल. एवढी जरी माहिती पुरेशी तर एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांची एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण म्हणजे कोणते दोन त्रिकोण तर त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ हे समरूप असतात. या कसोटीला कोको कसोटी असं म्हणतात. तिसरा कोन एकरूप दाखवण्याची या कसोटीमध्ये आवश्यकता नाही. आपण समरूपतेसाठी आपण 3 घटक जे आवश्यक असतात, परंतु कोको कसोटी मात्र या गोष्टीला अपवाद आहे. पुढची कसोटी पाहूया, समरूपतेची बाकोबा कसोटी. या कसोटीमध्ये दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार. मग आता दोन त्रिकोण काढूया पहिल्यांदा आपण. नावं देऊया आपण याला. KLM आणि RST. आता या दोन त्रिकोणामध्ये जर आपण विचार केला तर त्रिकोण RST व त्रिकोण KLM मध्ये बघा कोणती एकाच एक संगती लावायची. आपण जो क्रम आहे त्याच क्रमाने RST एकाच एक संगती KLM यानुसार. संगतीनुसार संगत बाजूच्या दोन जोड्या. मग आता कोणते दोन संगत बाजूच्या जोड्या, मग आपण RS आणि KL ST आणि LM या दोन जोड्या. मग RS याला छेद KL बरोबर ST याला छेद LM बरोबर. आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन. बघा दोन बाजूंच्या जोड्या संगत प्रमाणात आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन. आता RS आणि ST म्हणून कोण समाविष्ट आहे तर कोन S आहे किंवा कोन RST आहे. आणि KL आणि LM मध्ये कोन L आहे किंवा कोन KLM आहे. मग कोन RST व कोन KLM त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप असेल. हे दोन कोन जर एकरूप असतील, बघा दोन बाजूंच्या जोड्या संगत प्रमाणात असतील आणि त्यांचा समाविष्ट कोन एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणून मग त्रिकोण RST समरूप त्रिकोण KLM. कोणती कसोटी होईल इथे? बाकोबा कसोटी. समरूपतेची बाकोबा कसोटी.
समरूपतेची बाबा कसोटी. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात असतील तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. मग इथे तर आपण पाहिलं त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एक्स वाय झेड दिलेले आहेत. मग त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये आता या दोन त्रिकोणामध्ये जर आपल्याला तुलना करायची झाली तर याच्या तीन बाजू याच्या संगत प्रमाणात आहेत, बरोबर आहे. मग पी क्यू याला छेद एक्स वाय बरोबर क्यू आर याला छेद वाय झेड बरोबर पी आर याला छेद एक्स झेड. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. आपल्याला जे त्रिकोण समरूप आहेत त्या समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मांचा अभ्यास आता करायचा आहे. पहिला गुणधर्म आहे परावर्तनता, रिफ्लेक्सिव्हिटी. मग त्रिकोण एबीसी हा त्रिकोण एबीसी ला समरूप असतो. त्रिकोण एबीसी हा त्रिकोण एबीसी ला म्हणजे स्वतःलाच समरूप असतो. हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म आहे सममितता, सिमेट्री. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ तर त्रिकोण डीईएफ समरूप त्रिकोण एबीसी. एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाला समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाला समरूप असतोच. यातला तिसरा गुणधर्म जो आहे संक्रामकता, ट्रान्झिस्टिव्हिटी. त्रिकोण एबीसी हा त्रिकोण डीईएफ ला समरूप आहे. त्रिकोण डीईएफ हा त्रिकोण एक्स वाय झेड ला समरूप आहे. तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय झेड समरूप असतात. पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाला समरूप आहे. दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाला समरूप असेल तर पहिला आणि तिसरा त्रिकोण हे समरूप असतात. सराव संच 1.3. प्रश्न पहिला पाहूया. आकृतीमध्ये कोण एबीसी 75 अंश. बघा एबीसी हा कोण दिलाय 75 अंशाचा, बरोबर आहे. त्यानंतर ईडीसी कोण 75 अंशाचा आहे. ईडीसी हा कोण आहे 75 अंशाचा. कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. त्यांची समरूपता योग्य एकाच एक संगतीत लिहा. इथे आता आपण दोन त्रिकोणांचा विचार करतो. मग दोन त्रिकोण कोणते असेल तर एक हा मोठा त्रिकोण घेऊया आणि एक हा छोटा त्रिकोण घेऊया, बरोबर. बी आणि डी या दोन बिंदूंची एकाच एक संगती आलेली आहे कारण दोन्ही कोण बी आणि डी हे कोण एकरूप कोण आहेत. दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर सीडीई हा त्रिकोण आणि सीबीए हा त्रिकोण, दोघांमध्ये सी हा सामायिक बिंदू आहे म्हणून सी जवळ झालेला जो कोण आहे हा सामायिक कोण आहे आणि जो कोण एकरूप आहे. मग या त्रिकोणाचे हे दोन कोण या त्रिकोणाच्या या दोन कोणाशी एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत. पहा आपण प्रत्यक्ष सोडवूया. त्रिकोण सीडीई व त्रिकोण सीबीए मध्ये जे आपल्याला उदाहरणात दिलंय कोण एबीसी हा कोण
एकरूप कोन ईडीसी, बरोबर आहे. आणि सी हा कोन, तर हे कुठं दिलंय आपल्याला, म्हणून याला पक्ष लिहायचं, जे आपल्याला उदाहरणात दिलं आहे म्हणून. कोन DCE एकरूप कोन ACB, कारण येईल सामायिक कोन. मग आता हे जे दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणाचे, या त्रिकोणाचे दोन कोन या त्रिकोणाच्या दोन कोनांची एकरूप आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप येतात. कोणते दोन त्रिकोण, तर त्रिकोण CD समरूप तो कोन CBA, बरोबर आहे. कसोटी आहे कोको समरूपता कसोटी. मग त्यांची समरूपता योग्य एकाच एक संगतीतल्या, मग समरूपता लिहायची आपल्याला एकाच एक संगतीमध्ये. मग सी कोणाला समरूप आहे, सी कोणाला एकरूप आहे, बी कोण डी ला एकरूप आहे, म्हणून ए आणि ई हे कोण एकरूप आहेत, बरोबर आहे. म्हणून ए ई बी डी आणि सी ला सी घेतला तर ABC एकाच एक संगती EDC या संगतीनुसार हे त्रिकोण समरूप असतात. प्रश्न क्रमांक 2, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. बघा इथे आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN. हे समरूप आहेत का हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपल्याला या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिलेली आहे. PQ ची लांबी दिली आहे 6, QR ची 8 आणि PR ची 10, LM ची 3, MN ची 4 आणि LN ची 5. मग आपण यांच्या त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये बाजूंचं गुणोत्तर करूया. PQ याला छेद LM बरोबर. आता PQ ची लांबी किती आहे, ती 6, LM ची लांबी आहे 3, म्हणजे 6/3 बरोबर आलं 2. दुसरं गुणोत्तराची किंमत काढूया. QR याला छेद MN बरोबर, QR ची लांबी आहे 8, MN ची लांबी आहे 4 बरोबर 2. त्यानंतर तिसऱ्या बाजूच्या PR याला छेद LN, PR ची लांबी आहे 10, LN ची लांबी आहे 5, 10/5 म्हणजेच 2. तिन्ही गुणोत्तर ची किंमत 2-2 आहे, म्हणजे समान आहे. म्हणून PQ याला छेद LM बरोबर, QR याला छेद MN बरोबर, PR याला छेद LN. संगत बाजूची गुणोत्तर समान आहेत. आपण सुरुवातीलाच त्रिकोणाच्या समरूपतेविषयी पाहिलं होतं की त्यांचे कोन एकरूप असतील, संगत बाजूचे गुणोत्तर संगत प्रमाणात असतील, एकाच प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. मग हे त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN हे समरूप त्रिकोण आहेत. मग आता याची समरूपतेची कसोटी आपल्याला लिहायची आहे. हे दोन त्रिकोण समरूप तर आलेत, कोणत्या कसोटीनुसार, तर आता या एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी संगत प्रमाणात आहेत, म्हणून ही आली बा समरूपता कसोटी. बा समरूपता कसोटी.